स्मार्ट टिप्स नंबर 1. गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केला तर गुळाचा पाक कढईला चिकटत नाही. नंबर 2. बटाट्याचे पराठे चवदार करण्यासाठी त्यात थोडी कसुरी मेथी टाकावी. नंबर 3. डोसे कुरकुरीत होण्यासाठी पिठात थोडे साबुदाण्याचे पीठ घालावे, त्यामुळे डोसे कुरकुरीत तयार होतात. नंबर 4. दहीवडा मऊ होण्यासाठी पिठात उकडलेले बटाटे बारीक करून टाकावे. नंबर 5. कारले चिरून लिंबू मीठ लावून अर्धा तास ठेवावे, त्यानंतर भाजी करावी, त्यामुळे कारले कडू होत नाही. नंबर 6. साखरेला मुंग्या लागू नये म्हणून साखरेच्या डब्यात 2 ते 3 लवंगा ठेवाव्यात. नंबर 7. जर तुम्ही कडधान्य रात्री भिजत घालायला विसरलात तर भाजी करण्याच्या 1 तास अगोदर गरम पाण्यात कडधान्य भिजत घालून 1 तासानंतर भाजी करू शकता. नंबर 8. बऱ्याचदा हिरव्या पालेभाज्या शिजवताना भाज्यांचा हिरवा रंग निघून जातो, त्यामुळे या भाज्या शिजवताना पाव चमचा खाण्याचा सोडा टाकावा, त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. नंबर 9. पावसाळ्यात बऱ्याचदा मिठाला पाणी सुटते, त्यासाठी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाकून ठेवावे, त्यामुळे मीठ मोकळे राहते. नंबर 10. काजू, बदाम आणि अक्रोड भाजून थंड करून हवाबंद बरणीत ठेवा, त्यामुळे ते खवट होणार नाही व त्याला बुरशीही लागणार नाही. नंबर 11. भेंडीची भाजी बनवताना त्याचा चिकटपणा जावा यासाठी ही भाजी शिजवताना मीठ लगेच टाकू नये. जेव्हा भाजी शिजेल तेव्हाच मीठ टाका. नंबर 12. ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद आचेवरच ठेवा, नाहीतर फुल गॅसवर मसाला करपण्याची शक्यता असते. नंबर 13. लाकडी वस्तूंमध्ये झुरळ जास्त प्रमाणात होतात. अशावेळी 10 ते 15 दिवसांनी मोहरीचे तेल लावून लाकडी वस्तू उन्हात ठेवाव्यात, त्यामुळे लाकडी वस्तूंना झुरळ होणार नाही. नंबर 14. कढीपत्ता जर फ्रीजमध्ये काळा पडत असेल तर कढीपत्त्याची पावडर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. नंबर 15. सफेद तीळ लवकर खराब होत असतील तर गॅसवर मंद आचेवर भाजून हवाबंद डब्यात भरून ठेवा. नंबर 16. बऱ्याचदा टोमॅटोची पेस्टचा वापर ग्रेव्हीमध्ये केल्यामुळे ग्रेव्ही आंबट लागते. अशा वेळेस टोमॅटोची पेस्ट परतवताना मंद आचेवर परतवा आणि त्यात चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे ग्रेव्हीमध्ये टोमॅटोची पेस्ट आंबट लागणार नाही. नंबर 17. दूध गरम करताना कधीही मंद आचेवरच दूध तापवून घ्यायचं आणि दूध तापल्यानंतर 5 ते 10 मिनिटे दूध मंद आचेवरच ठेवून दुधाला उकळवून घ्यावे, त्यामुळे दूध गार झाल्यानंतर दुधाला जाडसर साय येते. नंबर 18. तुरीच्या डाळीचं किंवा मुगाच्या डाळीचं वरण करताना त्यात तेलाऐवजी साजूक तूप वापरले तर वरण अजूनच टेस्टी होते. नंबर 19. शिमला मिरचीची भाजी बनवताना त्यात थोडेसे दही घालावे, भाजी अतिशय टेस्टी होते. नंबर 20. चिकन शिजवताना कधीही वरून पाणी न टाकता चिकनला जे स्वतःचं पाणी सुटेल त्याच्यातच चिकन शिजवावे. पाणी टाकायचे असेलच तर गरम पाण्याचा वापर करावा. नंबर 21. चाकूची धार कमी झाली असेल तर एका काचेच्या बरणीवर चाकू घासावा, त्यामुळे चाकूची धार तेज होईल. नंबर 22. गोड गुलगुले किंवा गोड भजी बनवत असाल तर त्याचे पीठ मळताना पाण्याऐवजी दुधामध्ये मळावे. नंबर 23. खिरीमध्ये जायफळ पावडर टाकायची असेल तर खीर होत होत आल्यावर सर्वात शेवटी घाला, जायफळ पावडरचा वास संपूर्ण खिरीमध्ये उतरेल. नंबर 24. बिस्किटे मऊ होऊ नयेत त्यासाठी बिस्किटे साखरेच्या डब्यात ठेवावीत. नंबर 25. पुरणपोळीला तेलाऐवजी साजूक तुपाचा वापर करावा, त्यामुळे पुरणपोळी खुसखुशीत तयार होते. वरील टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.